विरारमध्ये पावसाळ्यापूर्वी झाडांच्या छाटणीला वेग, धोकादायक झाडांवर पालिकेची विशेष मोहीम। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वसई विरार महानगरपालिकेने झाडांच्या छाटणीच्या कामाला वेग दिला आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून सध्या 7 वाहनांच्या मदतीने विविध भागात झाडांची छाटणी सुरू आहे। बोळिंज परिसरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बोळिंज ते आगाशी मार्गावरील सुमारे 10 चिंचेच्या झाडांची छाटणी करण्यात येत आहे। ही झाडे अंदाजे 70 ते 80 फूट उंच असून 80 ते 90 वर्ष जुनी असल्याचे सांगण्यात आले आहे। झाडांच्या मोठ्या फांद्या पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे तुटून पडणं धोका लक्षात घेऊन क्रेनच्या साहाय्याने सुरक्षितपणे छाटणी केली जात आहे। महापालिकेकडून केवळ बोळिंज परिसरातच नव्हे तर शहरातील इतर भागांमध्येही अशी कामे सुरू आहेत। नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे। यावेळी महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की घराजवळ किंवा सार्वजनिक रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेली झाडे अथवा फांद्या आढळल्यास तात्काळ महापालिकेला माहिती द्यावी, जेणेकरून वेळेत पाहणी करून आवश्यक कार्यवाही करता येईल। ब्युरो रिपोर्ट सिंधू प्रभात विरार। काय सांगाल, महानगरपालिकेने वृक्ष छाटणी मोठ्या प्रमाणात सुरू केलेली आहे, काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वीची छाटणी महापालिकेने चालू केली आहे। मोठ्या प्रमाणात आता 4+3 अशा एकूण 7 गाड्या आपण वापर करतोय त्याचा। मोठ्या प्रमाणात मला बोळिंज इकडनं तक्रारी प्राप्त होत्या। बोळिंज ते आकाशी या रस्त्यावर एकूण 10 चिंचेची झाडं होती, जी खूप मोठी आहेत, अंदाजे 70 ते 80 फूट उंच आहेत आणि जवळपास 80च्या 90च्या वर वय त्या झाडांचे आहे। ते झाड उंच वाढल्याने आणि त्याच्यातून काही पाऊस आला, वादळ वारं सुटलं तर ते पडून काही हानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, म्हणून ते झाडं आम्ही छाटणी करायची मोहीम सध्या घेतलेली आहे आणि क्रेनचा वापर करून आणि आपण ती झाडाची छाटणी करत आहोत। तसेच महापालिकेच्या इतर क्षेत्रात देखील आपण अशा प्रकारे छाटणी करत आहोत। माझं नागरिकांना आवाहन असं आहे की जर त्यांच्या घरालगत कुठे सार्वजनिक रस्त्यावर झाड आहे ज्याची छाटणी करणं आवश्यक आहे, ज्याची फांदी पडून काही हानी होण्याची शक्यता आहे, अशा झाडांची कृपया आम्हाला माहिती द्यावी, जेणेकरून त्यावर नियोजित प्रमाणे कारवाई करण्यास शक्य होईल। धन्यवाद। काय सांगाल, काय नाव आपलं आणि काय कारवाई केली? माझं नाव जितेंद्र राऊत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी उपशहर विरार पश्चिम बोळिंज विभाग। या महापालिकेच्या झाडांची जी कटिंग चालू आहे ही बऱ्याच वर्षापासूनची लोकांची मागणी आहे, कारण ह्या विभागामध्ये अरुंद रस्ता, त्याच्यामुळे होणारी ट्रॅफिक, त्याच्यामुळे इकडे गेल्या 2 वर्षांपूर्वी जे काय ऍक्सिडेंट झालं, कारण का रस्ता रुंदीकरण न झाल्यामुळे, आणि जर हे रस्ता रुंदीकरण आणि येत्या पावसाळ्यामध्ये ही झाडं जवळजवळ 200 वर्ष जुनी झालेली आहेत, त्याच्यामुळे ती जीर्ण पण झालेली आहेत तेवढीच। आताच गेल्या 1.5 वर्षापूर्वी एक आतमधल्या साईडला एक झाड पडलं, त्या झाडाखाली पण एक महिला दबून मरण पावली होती। अशाच प्रकारे जर आता झाडं पावसाळ्याच्या आधी कापून नाही झाली तर मला वाटतं जीवितहानी होण्यासारखी एक घटना घडू शकते। म्हणून हे महापालिकेने जी कार्य चालू केलेलं आहे ते योग्य आहे आणि आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून याला वारंवार पाठपुरावा सुद्धा केलेला आहे। परंतु आज मला वाटतं या महापालिकेला आजचा मुहूर्त भेटलेला आहे आणि तो मुहूर्त चांगल्या प्रकारे व्यवस्थित चालला आहे आणि त्याला आमच्या ग्रामस्थांचं चांगले योग्य सहकार्य मिळेल ही मी माझ्या वतीने आणि माझ्या पक्षाच्या वतीने भूमिका मांडतो।